दीड वर्षापूर्वी महाराष्ट्राचे जागृत देवस्थान असलेले एकविरा मंदिराचा कळस चोरी झाल्याचं प्रकरण झालं होतं आणि त्यामध्ये आमच्याकडे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता। त्यामध्ये 2.5 किलो वजनाचा मंदिराचा कळस चोरीला गेला होता। दीड वर्षामध्ये अथक परिश्रम पोलिसांनी केले होते, पण आज आमच्या पुणे ग्रामीण पोलीस दलाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश मिळालेलं आहे। गोपनीय माहितीनुसार त्यांनी 2 आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मंदिराचा कळस रिकव्हर केलेला आहे। यामध्ये पूर्वी गुन्हा CIDकडेही वर्क केला होता। हे खरोखर एक आव्हानात्मक तपास होता, कारण यामध्ये महाराष्ट्रातील जनतेच्या भावना या मंदिराशी जुळलेल्या आहेत। त्यामुळं खरोखर मी स्थानिक गुन्हे शाखेचं अभिनंदन करतो आणि हा जो कळस रिकव्हर झालेला आहे या आरोपींची नाव आहेत राहुल गावंडे आणि सोमनाथ गावंडे। हे दोन्ही धामणगाव अकोले जिल्हा तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथील आहेत। त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्यांच्याकडून हा कळस रिकव्हरी झालेला आहे। दीड वर्षाचा कालावधी होता मध्ये त्याच्यामध्ये पूर्ण इंटरेस्ट मला मिळाला। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, लोकल पोलीस, लोणावळा ग्रामीण पोलीस, CID हे वेगवेगळ्या अँगल्सवरती तपास करत होते, पण अचूक माहिती आमच्या स्थानिक गुन्हे शाखेला आत्ता मिळाल्यानंतर त्या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली, कारण हे आरोपी सराईत गुन्हेगार आहेत। त्यामुळं त्यांना पकडणं आणि त्यांच्याकडून रिकव्हरी करणं आम्हाला सोपं झालं। लोणा म्हणजे आपल्या मंदिराच्या जवळच डोंगरात डॅम आहे शिरवणचा, त्या ठिकाणीच हा कळस लपवून ठेवला होता त्यांनी। हो, दोन्ही आरोपी त्यावेळेस यात्रेला आले होते आणि आई तुझा सोन्याचा कळस हे जे भावगीत तिथं गायलं जातं, तर ते ऐकून त्यांनी कळसाचं निरीक्षण केलं आणि चमकणारा कळस त्यांना दिसला आणि त्यावेळेस तिथं मंदिराचं कामही चालू होतं, पेंटिंगचं वगैरे। त्यामुळे तिथं शिड्या आणि दोऱ्या ऑलरेडी लावल्या होत्या आणि त्याचा उपयोग करून यांनी रात्री चोरी केलेली आहे। ओके, सर ये कब का वारदात है, क्या है ये, कैसे आपको इसमें सब आरोपियों को गिरफ्तार किया गया? यह तकरीबन 1.5 साल पहले हमारे लोनावला ग्रामीण पुलिस स्टेशन में जो कारला के पास पूरे महाराष्ट्र का जागृत देवस्थान एकवीरा देवी मंदिर में कलश चोरी का प्रकरण हुआ था। उसमें उस समय हमारे ऑफेंस भी दाखिल है। 1.5 साल से पुलिस मेहनत कर रही थी। बीच में असेंबली में इसके ऊपर प्रश्न आया था, बाद में गुना CID की तरफ ही ट्रांसफर हुआ था, लेकिन अभी हमारे पुणे रूरल पुलिस के स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा लोकल क्राइम ब्रांच को गोपनीय इंटेलिजेंस इंफॉर्मेशन मिलने के बाद 2 जो आरोपी है उनको ताबे में लिया गया और उन्होंने यह कन्फेस किया कि उन्होंने ही यह चोरी की थी और उन्होंने यह जो मंदिर का कलश है उसकी रिकवरी भी उनके पास से हुई है और यह एक बड़ी कामयाबी पुणे ग्रामीण पुलिस दल को मिली है। और गाना सुन के इन्होंने ये सब चोरी किया है, उसी के साथ कहाँ पर छुपाया था? ये यात्रा जब थी 2017 में, तो भावगीत जो गाए जाते हैं वहाँ पे कि आई तुझा हा मंदिराचा कळस ऐसे, तो वो उन्होंने सुन के मंदिर के तरफ जब देखा तो वो कलश चमक रहा था, तब उनकी टेम्पटेशन हो गया और उन्होंने रात में वहाँ काम चल रहा था तो वहाँ पे सीढ़ियाँ और डोर वगैरह लगे थे, तो उसी का यूज़ करके उन्होंने चोरी किया और उसी लोनावला मंदिर के परिसर में वहाँ डैम है, वो डैम के परिसर से यह रिकवर हुआ है। इंदापूरला घटना घडली आहे मुलीला जाण्याची, काय त्याचे डिटेल्स आहेत आपल्याकडे? कुणाला जाण्याची? 19 वर्षाचा मुलगा आहे, चिकन विक्रेता आहे, मुलीशी प्रेम संबंध होते म्हणून त्याच्या अंगावर पेट्रोल आणि रॉकेट टाकून जाळायचा प्रयत्न काय आले तिथे? आमचा परवा दिवसा आहे त्यांच्या साथ आहे, आज आलेला आहे। दोन परिवार
अजून इंग्लिशमध्ये मी येतो पुढं, अजून माहिती घेता येत सर मी सर सांगतो. दुसरं एक निवडणुकीच्या काळामध्ये लोकसभा निवडणुकीच्या काळात आपण पुणे ग्रामीण पोलिसांनी किती कॅश पकडली आहे, काय त्याचे आहे आपल्याकडे? हो, त्यावेळेस आम्ही मध्ये प्रेस कॉन्फरन्स झाली होती ना, त्यावेळेस आपण सांगितलं 1,10,00,000 कॅश पकडली होती. इंग्लिशमध्ये कुणाला होतं ना काय? ओके. दुसरा जो एक हे आहे परवा जो मर्डर झाला होता सासवडमध्ये, त्याचंही डिटेक्शन झालेलं आहे. त्यामध्ये आम्हाला काही आरोपी मिळालेले आहेत. त्याचंही प्रेसला जर कुणाला माहिती हवी असेल तर प्रेस नोट